सातारा जिल्ह्यामध्ये तसेच पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तसेच अहमदनगर बार्शी जो महामार्ग आहे राज्य महामार्ग याच्यावर परराज्यातील बाहेरच्या राज्यातील ट्रक चालकांना लुटून ज्याच्यामध्ये तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक विशेष करून ह्या लोकांना ट्रकचे नंबर पाहून त्यांना अडवून त्यांच्याकडं जबरदस्तीने ट्रकमध्ये बसवून त्यांना लुटून त्यांचे मोबाईल आणि कॅश अशा लूटमार करणारी टोळी बरेच दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत झाली होती आणि त्याच्या पकडण्याच्या सूचना माननीय SP साहेब श्री संदीप पाटील साहेब, ॲडिशनल साहेब श्री विजय पवार साहेब यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सातारा यांना दिले होते. सगळे आरोपींचा शोध घेत असताना PSI गवसने, PSI शशी मिसळे त्यांना बातमी मिळाली की अशा प्रकारचे नगर जिल्ह्यातील काही इसम हे सदर हायवेवर येऊन अशा प्रकारचे ट्रक चालकांना लूटमार करत आहेत. अशी बातमी मिळाल्याने अति बस स्टॉप येथे ती लोक जमा झाली असून ट्रकवालकांना लुटणार आहेत अशी बातमी मिळाल्याने अति तिथे जाऊन त्या लोकांना राऊंड अप करून त्या 6 लोकांना मी ताब्यात घेतलेला आहे. त्यातील त्यांनी आपल्याकडे 15 तारखेला जो गुन्हा घडला होता, 15 मार्चला बोरगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये एक ट्रकवाल्याला लुटलं होतं, त्याचा गुन्हा त्यांनी कबूल केलेला आहे. तसेच नगर तालुक्यामध्ये नगर बार्शी महामार्गावर एका ट्रकवाल्याला लुटलेलं कबूल केलं आहे. तसेच कराडच्या पुढे एका ट्रकवाल्याला लुटल्याचे 3 गुन्हे कबूल केले आहेत. त्यांच्याकडे मिळालेली एक मोटरसायकलसुद्धा चोरीची आहे. अधिक त्या दृष्टीने आपण तपास करून जास्तीत जास्त गुन्हे कसे उघडकीस येईल याचा आपण प्रयत्न करतो. यापूर्वी काय गुन्हे दाखल आहेत? एका आरोपीवर दाखल याचं समजतं, पण आम्ही अजून खात्री करतो.